अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात. काल ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत, नुसतं सभेसाठी आलेले नाहीत, तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत आणि त्याचं आतापासून सुरू होणार. संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती. आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का? मी जेव्हा घरात गेलो, मला जेव्हा कळलं रोज 2-2, 3-3 बॅगा, जो मालवणमध्ये अशी 6-7 घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथून डिस्ट्रीब्युशन होतं. मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात. हे अशा निवडणुका जर आपण लोकसंख्या किती, आपण वाटताय किती, आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे? ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला, आम्ही कशाला काम करू? ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर. हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं, हे कधीच नव्हतं. हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे या जिल्ह्यामध्ये आणलं. हे थांबलं पाहिजे. हा माझा प्रयोग आहे. मी माझ्या आपण जेव्हा लाईव्ह केलं तेव्हाही मी सन्मान्य किनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत, ह्यांनाही मी सांगितलं साहेब ही पद्धत बरोबर नाही. बंड्या सावंत जुना कार्यकर्ता भाजपचा, मी सांगितलं बरोबर नाही. पण हे कधीतरी थांबणार आहे का नाही? अशा निवडणुका घेऊन फायदाच काय? एका 15,000च्या अंदर असलेली जे काही लोकसंख्या आहे, मतदार आहेत, तुम्ही काही चालवलंय आणि आम्ही ते सहन करावं. हेच मी मागच्या काही दिवसांपासून सांगतोय ना की ते येतात, गडबड करतात आणि त्यांना दुसरं काय नाही, जिरवाजिरवी. विकासाचा अजेंडा कुठे आहे? ते आले असते. काल मालवणला सभा झाली, कणकवलीला आपलं मला वाटतं सावंतवाडीला सभा झाली. विकासाचं ब्लूप्रिंट दाखवलं असतं, विजन डॉक्युमेंट दाखवलं असतं, जे आम्ही दाखवतोय उद्या, तर एक समाधान वाटलं असतं की बघा आम्ही हे प्लॅन शहरामध्ये ठेवतोय, हे आमचं विजन आहे शहरासाठी. त्याच्यातलं काय नाही. तुम्ही येणार आणि ते धुमाकूळ घालून जाणार, गडूळ करणार सगळं वातावरण. हे काय मला पचणारं नव्हतं आणि म्हणून मी निर्णय अधिकाऱ्यांनाही सांगितलंय निवडणुकीच्या आणि सन्मान्य तिकडचे PI जगताप साहेब यांनाही सांगितलेलं आहे, हे आम्ही 24 तास आता तुम्हालाही विजिलन्स करावं लागेल. स्पेशल स्क्वॉड तुम्हाला प्रत्येक जिथे जिथे निवडणूक आहे तिथे स्पेशल स्क्वॉड नेमावं लागेल आणि जसे तुमचे विजिलन्सला आहे तसे आता आमचे कार्यकर्ते शिवसैनिक विजिलन्सला आहे. पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करू सोडणार.